उभे विटेवारी सुंदर ते ध्याना उभे विटेवारी कर
पाते पितांबर मोतीहार गळा पाते पितांबर सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगरवा सर्व सुखाचे आदर बाप रकुमा देवीवर रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा तुआ माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय
भस्मवटी रुंड माळा भस्मवटी रुंड माळा भस्मवटी रुंड माळा भस्मवटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा त्रिशूळने त्रिज्वाळा त्रिशूळने त्रिज्वाळा हाती त्रिशूळने त्रिज्वाळा हाती त्रिशूळने त्रिज्वाळा गज धर्म व्याघ्रांबर गज जन्म व्यागंबर गज चर्म व्याघ्रांबर गज जन्म व्यागंबर कंठी शोभे वासुकी हार शोभे वासुकी हार श्री शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार होते वेताळ नाचती देवे ताळ नाचती होते वेताळ नाचती देवे ताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर धर्म व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार म्हणे हरी सोनार मने हरी सोनार गज सर्व व्याघ्रांबर धर्म व्याघ्रंबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार कंठी शोभे वासुकी हार शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार कंठी शोभे वासुकिहार रघुमाई 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 संकीर्तनातील आरंभाची चाल हरिभक्त परायण गायनाचार्य बाळासाहेबजी भस्मा ओटी रुंड माळा भस्मा ओटी
भस्म उटे रुंडमाला भस्म उटे रुंडमाला हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गजचर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी स्वनार गजचर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठल 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 भस्म उटे रुंडमाला हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गजचर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार जन्माद्यस्य यतो नवयदितरतश् चार्थेषु विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवादिमुदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धामना स्वेन सदा निरतस्तकुहकं सत्यं परमधीमहि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथम नमन संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यां सहस्रचरणश्रवणत्वगाधीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भस्म उटे रुंडमाला हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला गजचर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार अनंत कोटी ब्रह्मांड नायक असंख्य गुणनिलय परमानंद कंद सिंधुमूर्ती भक्तवांचित कल्पतरू भक्तवत्सल भक्त शरणागत वत्सल भगवान महादेवाचे असणारे एक निस्सीम भक्त कली पावन अवतार असे असणारे संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचा सुंदर अशा प्रकारे भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान रामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये महर्षी अगस्त्य ऋषी महामती ऋषी
आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये भगवान खडकेश्वराच्या असणाऱ्या या प्रांगणामध्ये त्याच भगवंताचा असणारा या ठिकाणी आपण हा उत्सव संपन्न करत आहोत या पवित्र असणाऱ्या अमृतवाहिनीच्या तटावर. आणि म्हणून भगवान महादेवाच्या असणाऱ्या समीप आपण हा असणारा उत्सव संपन्न करत आहोत. आपण सर्वच भाग्यवान आहोत. कारण सहस्रम जान्हवी तटे एखादं सत्कर्म जर एखाद्या नदीच्या काठावर जर केलं ना त्याचं फळ 1000 पटीनं सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा पवित्र तीर्थामध्ये आपण या ठिकाणी हे सत्कर्म करत आहोत ना हे आपल्याला 1000 पटीनं फल देणारं होईल. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्या या उंच खडक गावामध्ये भगवान परमात्म्याचा असणारा हा आपण आता वाढदिवस म्हटलं जातं असा परमात्म्याचा असणारा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि या कीर्तनाच्या निमित्ताने हो आमचे परमस्नेही अभिन्न हृदय आणि परम श्रद्धेय स्वामी दीनानाथजी महाराज ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि म्हणून श्रद्धेय महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी आलेले आहे. त्यांच्यासमोर कीर्तन करणं म्हणजे या ठिकाणी खूप अवघड गोष्ट आहे. आणि तरीही या ठिकाणी ते समोर बसलेले आहे. भगवान खडकेश्वर आणि सद्गुरू यशवंत बाबा जसं बोलून घेईल त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करील. आपल्या गावातील असणारे या ठिकाणी तरुण तडफदार युवा कीर्तनकार आमचे परमस्नेही अभिन्न हृदय असणारे रोहितजी महाराज राक्षे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारे गायनाला या ठिकाणी साथ देणारे आमचे परमस्नेही असणारे या ठिकाणी साहेबरावजी महाराज असतील, बाळासाहेबजी महाराज असतील. त्याचप्रमाणे आता सुंदर अशी चाल म्हटली आपले भूमिपुत्र सुभाषजी महाराज असतील. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारे इंद्र वादी मृदंग राग करतारो अर्जुन अशा प्रकारे सुंदर मृदंग वाजवला ओंकारजी महाराज असतील. आणि सुंदर असणारे बालगोपाल या ठिकाणी उभे आहे. आमचे असणारे परमस्नेही अभिन्न हृदय नारायणजी महाराज झोंधळे सर यांची सुंदर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उभी आहे. त्यांचंही या ठिकाणी अभिवादन करतो आणि कीर्तन सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. चौकदार असतील त्याचप्रमाणे पेटी वादक असतील सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. पहा श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये वर्णन आलेलं आहे. भाग्योदयेन बहुजन्म समरजितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृतमद अंधकार नाशम विधायत दोदयते विवेकहम. अहो आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी कोणतंही सत्कर्म जर करायचं असेल लक्षपूर्वक ऐका. आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी भगवत कथा श्रवण करायची असेल किंबहुना कीर्तन श्रवण करण्यासाठी एक नाही ते म्हणतात करोडो जन्माचं पुण्य असावं लागतं तेव्हा कुठंतरी माणसाच्या अंतकरणामध्ये कीर्तन ऐकण्याची इच्छा निर्माण होती. हो आणि म्हणून आजचं असणारं हे पवित्र असणारं या ठिकाणी हे सत्कर्म संपन्न होत आहे. हो हे कीर्तन सौजन्य आहे कैलासवासी किसन नथू घोडके यांच्या स्मरणार्थ अण्णासाहेब किसन घोडके यांच्या या ठिकाणी थ्रो अन्नदान या ठिकाणी होत आहे. कीर्तन सेवा होत आहे. कैलासवासी निवृत्ती रखमा घोडके यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब निवृत्ती घोडके, अशोक निवृत्ती घोडके, पोपट निवृत्ती घोडके. खरंच हा सर्व असणारे दोन्ही परिवार या ठिकाणी भाग्यवान आहे की आज या पवित्र असणाऱ्या या ठिकाणी या क्षेत्रामध्ये ही कीर्तनाचीही सेवा आणि अन्नदानाचीही सेवा या कुटुंबाकडून घडत आहे. हे भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून मी सांगत होतो की अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय मनुष्याच्या अंतकरणामध्ये भगवत दर्शन करण्याची लालसा निर्माण होऊ शकत नाही किंवा भगवत सत्कर्म करण्याची लालसा निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून असे भक्तिपूर्ण अनुष्ठान भगवान खडकेश्वराच्या कृपेने संपन्न होतात हे ध्यानामध्ये घ्या. हो आणि जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये कीर्तन नाही सत्संग नाही हो तोपर्यंत त्याचं जीवन बनू शकत नाही. बिनु सत्संग विवेक न होई
राम कृपा बिन सुलभ न सोही. तब कथामृतम तप्त जीवनम कवी भिरंगितम कलमशापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाहम. आणि म्हणून की कथा आणि कीर्तन जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा पवित्र असणाऱ्या खडकेश्वर भगवंताच्या या पवित्र असणाऱ्या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालो. आजच्या या पवित्र दिवशी भगवंताची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि म्हणून आपण तदनिमित्ताने या ठिकाणी भगवान परमात्म्याचा हा उत्सव करत आहे. खरं तर पाहिलं तर ज्याचा जन्मच नाही, निराकार ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीतमीशम करालम महाकाल कालम कृपालम, ज्याचा जन्मही नाही अशाही परमात्म्याचा आपण या ठिकाणी काय करतो, उत्सव साजरा करतो. काय आज आपण म्हणतो देवाचा वाढदिवस आहे. खरं तर पाहिलं तर महादेवाच्या लग्नामध्ये ज्या वेळेला विचारण्यात आलं का हो या महादेवाचा बाप कोण आहे, असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारलं, सांगा ज्या महादेवाचं लग्न ज्या पार्वती बरोबर होणार आहे त्या हिमवंताने विचारलं या महादेवाचा बाप कोण आहे. त्यावेळेला कोणाला सांगता आलं नाही, सर्वच गप्प बसले. अहो त्यांचा कोण बाप होणार, जे सर्व विश्वाचे असणारे बाप आहे त्या महादेवाचा बाप कोण होणार. आणि म्हणून ज्याचा बापच नाही त्याचा जन्म तरी कसा होणार. विठ्ठल 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 आणि म्हणून असं असणारं निर्गुण परब्रह्म आहे ते सगुण साकार रूपाला येत असतं. बरं का, कोणासाठी येतं, भक्तांसाठी येत असतं. भक्तांसाठी तो परमात्मा अवतार धारण करतो, भक्तांसाठी तो या ठिकाणी लीला करण्यासाठी येतो. आणि म्हणून तर कोणी महात्म्याने म्हटलेलं आहे, ना मै निराकार हो ना मै साकार हो, भक्तों की भावना से मै तदाकार हो. अरे मी निराकारही नाही आणि साकारही नाही, भक्ताची भावना जशी निर्माण होते ना तसा परमात्मा प्रगट होत असतो. आणि म्हणून आपल्या भावनेनं आपण खडकेश्वराला प्रगट केलं. आणि म्हणून त्या खडकेश्वराचा आपण या ठिकाणी हा उत्सव करत आहे. आजच्या दिवसाला आपल्या इथे ते भगवान परमात्मा प्रगट झाले आणि म्हणून त्या परमात्म्याचा हा आपण उत्सव करत आहोत. खरं तर पाहिलं तर तो निर्गुण आहे. हो, असं निर्गुण असणारं परब्रह्म आहे, पण ते भक्तासाठी साकार रूपाला आलं. आणि म्हणून अनेक साधू संतांनी त्यांची स्तुती केलेली आहे, त्यांच्या स्वरूपाचंही वर्णन केलेलं आहे. आणि ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे ना ते संत श्रेष्ठ नरहरी महाराज आहे ना, ते महादेवाचे एक निस्सीम भक्त होते. एक निस्सीम भक्त होते. किती भक्त होते सांगू का, किती एकनिष्ठता असावी महादेवाबद्दल. पंढरपूरमध्ये एका सावकाराला भगवान पंढरीनाथाला या ठिकाणी एक असा कंबरेचा सोन्याचा पट्टा बनवायचा होता. आणि ते नरहरी महाराजांकडे गेले आणि नरहरी महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही सोनार आहात, आमच्या पांडुरंग परमात्म्याला कमरपट्टा बनवायचा आहे आणि म्हणून तुम्ही कमरपट्टा बनवून द्या, चला माप घेण्यासाठी. त्यावेळेला नरहरी महाराज त्या भक्त्या असणाऱ्या शेठजीला सांगतात, सावकाराला ऐक, खरं सांगू का, मी भगवान शंकराचं सोडून कोणत्याच देवाचं दर्शन घेत नाही म्हणे. जा तुम्ही जाऊन या ठिकाणी माप घेऊन या मूर्तीचं. आणि मग त्या ठिकाणी सावकार गेले आणि सावकाराने माप काढलं, मूर्तीचं कंबरेचं माप घेतलं. नरहरी महाराजांकडे आले. नरहरी महाराजांनी कमरपट्टा बनवला देवाचा आणि कमरपट्टा घेऊन गेला सावकार. तर कमरपट्टा पांडुरंगाला जर घातला ना तर 2 बोटं कमी पडायचा. परत आला, महाराज 2 बोटं कमी पडत आहे. परत 2 बोटं वाढवला. लक्षपूर्वक ऐका, अहो असं व्हायचं, कधी 2 बोटं जास्त व्हायचा तर 2 बोटं कमी व्हायचा. शेवट सावकार नरहरी महाराजाला म्हणतो, महाराज तुम्ही देवाची मूर्ती पाहू नका, पण डोळे बंद होऊन का डोळे बंद करून का व्हायना तुम्ही तुमच्या असणाऱ्या हाताने त्या ठिकाणी भगवंताच्या कंबरेचं माप घ्या. आता नरहरी महाराजांना खूपच आग्रह झाला. नरहरी महाराज म्हणायला लागले, ऐका पण मी मात्र त्या पांडुरंगाचं दर्शन करणार नाही, महादेवाचं सोडून मी कोणाचं दर्शन करत नाही. असं म्हणल्यानंतर डोळ्याला पट्टी बांधली कोणी, नरहरी महाराजाने, आणि पांडुरंगाच्या मूर्तीच्या समोर गेले. आणि पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर शेठजी म्हणतात, अहो मूर्ती समोर आहे, कमराचं माप घ्या. माप घ्यायला गेले नरहरी महाराज आणि हातामध्ये पिंड लागली.
हातामध्ये पिंड आली नरहरी महाराजांच्या आणि नरहरी महाराज त्या शेठजीला म्हणा लागले, का रे फसवतो का मला? माझ्या महादेवाची असणारी पिंड आहे आणि तू म्हणतो पांडुरंग आहे. अहो महाराज, पांडुरंगाची मूर्ती आहे, तुम्ही कंबरेचा माप घ्या. अहो पण हाताला तर पिंड लागू राहिली. मग डोळ्यावरची पट्टी खाली केली. डोळ्यावरची पट्टी खाली गेली तर पुढे पांडुरंगाची मूर्ती दिसायला लागली. अरे 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 म्हणे, मी पांडुरंगाचं तोंड पाहिलं. परत डोळ्यावर पट्टी बांधली, हात लावला तर महादेवाची असणारी पिंड लागायची. अहो असं बरंच वेळा झालं, 10-15 वेळा झालं. असं का झालं? नरहरी महाराजांनी विचार केला, डोळ्यावर जर पट्टी घातली आणि मूर्तीला हात लावला तर त्या ठिकाणी शिवलिंग प्रगट होतं. डोळ्यावरची पट्टी खाली गेली की पांडुरंग परमात्मा प्रगट होतो. आणि मग नरहरी महाराजांनी त्या ठिकाणी भगवंताला सांगितलं, ओ नरहरी महाराज, अरे भगवान शंकर आणि माझ्यामध्ये किंचित मात्र सुद्धा फरक नाही बरं का. शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. 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 सदया प्रेमा वंदिन त्यासी. आई सदया प्रेमा वंदिन त्यासी. शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. आई सदया प्रेमा वंदिन त्यासी. आई सदया शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. शिव आणि विष्णू दोन्ही एकची प्रतिमा. अरे दोघांमध्ये फरक नाही. हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद. अरे वाद करू नका, त्यांच्यामध्ये फरक नाही बरं का. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णुस्य हृदयम शिव. दोन्ही एकमेकाचे पूरक आहे. दोघांमध्ये भेद करणं या ठिकाणी पाप सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान पंढरीनाथाच्या मूर्तीच्या वर जर तुम्ही पाहिलं तर शिवलिंग आहे. आणि म्हणून पंढरीनाथाच्या चरणावर तुळस वाहिली जाते आणि मस्तकावर बेलाचं पान वाहिलं जातं. पाहिलं का? पांडुरंगाची जर पूजा झाली ना, पायावर तुळशीपत्र आणि मस्तकावर या ठिकाणी बेलाचं पान वाहिलं जातं. कारणच ते आहे. आणि म्हणून भगवान महादेवाने भगवान विष्णूमध्ये किंचित मात्र फरक नाही. हे नरहरी सोनाराला जाणून दिलं भगवान परमात्म्याने. हो, दोन्ही देव एकमेकाचे एवढे पूरक आहे, काय वर्णन करावं. महादेवाने भगवान विष्णूची आराधना करावी, भगवान विष्णूने महादेवाची आराधना करावी. विष्णू किती महादेवाचे भक्त आहे. नित्य नेमाने 1000 कमळाचे फुलं महादेवाला वाहायचे. महादेवाला 1000 कमळाचे फुलं वाहत असताना एक दिवस 1 कमळाचं फुल महादेवाने चोरून नेलं. म्हणून संत महात्मा म्हणत असतात, फक्त तुम्ही कृष्णाला चोर समजू नका. महादेव पण चोर आहे. फूल चोरून नेलं महादेवाने. भगवान विष्णू पूजेला बसलेले होते. 999 कमळ वाहिले, 1 कमळ कमी पडलं. पण पूजेवरून उठता येत नाही. काय करावं? आणि मग भगवंताच्या ध्यानामध्ये आलं की मला कमलाक्ष म्हटलं जातं. माझ्या नेत्रालाच कमलाची उपमा आहे. स्वतःचा डोळा काढला भगवान विष्णूनी आणि महादेवाच्या पिंडीवर समर्पित केला.
याला म्हणतात भक्ती भगवान विष्णूची आणि महादेवाची. कित्येक वर्णन करता येईन भगवान महादेवाचे आणि भगवान विष्णूच्या भक्तीचं वर्णन कितीतरी सांगता येईल आपल्याला. डोळा ज्या वेळेला वाहिला त्यावेळेला ते महादेव भगवान विष्णूच्या हातातलं सुदर्शन चक्र बनले. सुदर्शन चक्र बनले. तेच महादेव आहे ना कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातातली बासरी आहे ना, वंशस्तू भगवान रुद्र, स्वतः रुद्रच त्या ठिकाणी बासरी बनून आली. एकमेकाचे ते पूरक आहे. एकाचे हृदयी कोणी साखर जगाई, कोणी साखर जगाई, कोणी साखर जगाई. एकाचे हृदयी गोडी साखर जागाई, गोडी साखर जागाई, गोडी साखर जागाई. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हो, एकमेकाच्या हृदयामध्ये ते बसलेले आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये भेद मानता येणार नाही. हे ध्यानामध्ये घ्या. हो, भगवान विष्णू आणि भगवान शिव आहे ना, दोन्ही एकच आहे, एकच आहे. आणि म्हणून जगामध्ये दोनच देवतेचं पूजन केलं जातं जास्त. एक तर आहे भगवान विष्णू आणि दुसरे आहे भगवान शिव. हे दोन देवतेचं पूजन केलं जातं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी महादेवाचीही उपासना केली जाते. भगवान विष्णूची तर केली जाते, पण का महादेवाची उपासना करावी? भागवताच्या द्वादश स्कंदामध्ये शेवट सुंदर वर्णन आलेलं आहे. देवांमध्ये श्री हरी श्रेष्ठ आहे, पुराणामध्ये श्रीमद भागवत श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि वैष्णवा नाम यथा शंभू, वैष्णवामध्ये भगवान महादेव श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून त्या महादेवाचं पूजन केलं जातं. ज्याला वैष्णव बनायचं आहे ना आणि ज्याला खरंच भक्ती करायची आहे ना, त्याने महादेवाची सेवा करावी लागेल बरं का. रामायणामध्ये या ठिकाणी भगवान राम प्रभू रामेश्वराची स्थापना करतात. अरे पण माझ्या महादेवाची जर भक्ती केली नाही ना, तो मला कधीच प्राप्त होणार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून महादेवाची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे. खूप महत्वाची आहे महादेवाची भक्ती, खूप महत्वाची आहे. पण आता नरहरी महाराजांना दृष्टांत झाला भगवंताचा. दोन्ही देव एकच आहे. पण लक्षपूर्वक ऐका, एखादी पतिव्रता स्त्री असते ना, पतिव्रता स्त्री, हो, ज्या वेळेला तिचा विवाह झाल्यानंतर ज्या घरामध्ये जाते पतिव्रता बनलेली स्त्री, घरामध्ये राहत असताना हो सर्वांची सासू सासऱ्याची सेवा करील, हो सर्वांची सेवा करते, सर्वांचे कपडे धुती, प्रेम मात्र आपल्या पतीशीच करते. बरोबर आहे की नाही? प्रेम फक्त पतीशीच करणार, सेवा मात्र सर्वाचीच करणार. तसंच आहे जीवनामध्ये या ठिकाणी साधू संतांनी या ठिकाणी सर्व देवांना पूजलं, सर्व देवांना मानलं, पण एक निष्ठता या ठिकाणी एकाच देवाशी ठेवली. तसं नरहरी महाराज आहे ना, त्यांनी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचंही दर्शन केलं, पांडुरंगाची स्तुती केली, पण एक निष्ठता मात्र त्यांची महादेवावर होती. आणि म्हणून त्या महादेवाचं स्वरूप कसं आहे, त्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी नरहरी महाराज अभंगाच्या प्रथम भस्मवटी रुंड माळा, भस्मवटी रुंड माळा, भस्मवटी रुंड माळा, भस्मवटी रुंड माळा, भस्मवटी भस्मवटी रोड
गज धर्म व्याघ्रंबरा गज धर्म व्याघ्रंबरा गज धर्म व्याघ्रंबरा गज धर्म व्याघ्रंबरा भस्मवती वृंदामाला, हाती त्रिशूल त्रिज्वाळा. हात त्रिशूळ त्रिज्वाळा हाती त्रिशूल त्रिज्वाळा. हात त्रिशूळ त्रिज्वाळा हाती त्रिशूल त्रिज्वाळा. गज गज धर्म व्याघ्रंबरा. गज धर्म व्याघ्रंबरा. गज धर्म व्याघ्रंबरा. गज धर्म व्याघ्रंबरा. संत श्रेष्ठ नरहरी महाराज या ठिकाणी भगवान महादेवाच्या स्वरूपाचं वर्णन करत आहे. लक्षपूर्वक ऐका. संत भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. का करतात? त्याचं कारण आहे ते स्वरूप आपल्या हृदयामध्ये बसावं. हो. कारण स्वरूपामध्ये अशी शक्ती आहे सज्जनो. काय? तर आपल्या चित्ताला वेधून टाकण्यासाठी त्या ठिकाणी संतांनी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. अनेक ठिकाणी पहा विदेही अवस्थेला पोचलेले यम प्रवर्धंत मनुपेतमपेत कृत्यम ज्यांना म्हटलं जातं, असे शुकाचार्य वनामध्ये गेलेले होते ना, पण त्यांनाही या ठिकाणी खेचून आणण्यासाठी भगवंताच्या स्वरूपाचा महिमा या व्यासांना सांगावा लागला. ज्या वेळेला व्यासांचे शिष्य गेले ना शुकाचार्यांच्या जवळ, सोहमची उपासना करणारे शुकाचार्य ध्यानमग्न बसलेले होते आणि त्यावेळेला व्यासांच्या शिष्याने एक श्लोक म्हटला त्या ठिकाणी. वराहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रतवासम कनक कपीशं वैजयंती च मालां रंध्रान वेणु रधर सोदया पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशत गीत कीर्ती. असा श्लोक गायला आणि श्लोक गायल्यानंतर वराहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं. आहा, इतका सुंदर आहे तो परमात्मा. घुंगराळे असणारे त्याचे केस आहे, कानामध्ये कनेराचं फुल आहे, कानामध्ये सुंदर कुंडल आहे, कौस्तुभ मणी आहे. असं सौंदर्याचं वर्णन केलं आणि समाधीमध्ये असणारे शुकाचार्य सुद्धा जागे झाले. का जागे झाले? भगवंताच्या स्वरूपाचा महिमा. लक्षपूर्वक आहे का? म्हणून तर जागोजागी संतांच्या भगवंताच्या स्वरूपाचा महिमा गायलेला आहे. हो, राजसकुमार मदनाचा पुतळा का गायला? अरे आपलं मन ओढावं तिकडं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मन आकर्षित होण्यासाठी साधू संतांनी भगवंताच्या स्वरूपाचा महिमा गायलेला आहे. आणि म्हणून तर इथेही या ठिकाणी नरहरी महाराज भगवंताच्या स्वरूपाचा महिमा गात आहे. पण इथे जे स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ना, मला तर असं वाटतं महाराज समोर बसलेले आहे, महादेवाच्या लग्नामध्ये जे महादेवाचं स्वरूप आहे तेच या ठिकाणी नरहरी महाराजांनी गायलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कामदेवाला भस्म केलं महादेवानी आणि कामदेवाला भस्म केल्यानंतर त्या महादेवाला सर्व देव जवळ आले आणि विनंती करायला लागले, देवा, ओ देवा, अहो तुम्ही विवाह करा. कोणाला? महादेवाला विनंती केली. तुम्ही जर लग्न केलं नाही तर कसं होणार? देवांवर संकट आलेलं होतं. पण त्यांनी महादेवाला असं समजावलं की हा भोळा आहे. आणि म्हणून देवा, आमची इच्छा आहे की तुमचं लग्न पाहावं. सुर नर मुनी सबक यह रीती स्वार्थ लागी कर यह प्रीती. महादेवाच्या ध्यानात आलं, हे माझ्या का मागं लागले. हो, मग महादेवाने सांगितलं चालेल चालेल करेल लग्न. आणि भगवान रामप्रभू प्रगट झाले आणि महादेवाला विनंती केली की पार्वतीची खूप मोठी तपश्चर्या झालेली आहे, तू पार्वतीबरोबर तुम्ही लग्न करा. हो, आणि मग भगवान महादेव रामप्रभूला म्हणतात, तुमची आज्ञा मी शिरोधार्य करतो. चालेल. आणि मग इकडे हिमवंताला सांगितलं, लग्नाची तयारी केली. खूप मोठा प्रसंग आहे, मी एकदम थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. या अभंगाला मिळतं जुळतं आपल्याला करायचं आहे. आणि मग महादेवाचं गण महादेवाजवळ आलं. महादेवाचं गण महादेवाजवळ आल्यानंतर महादेवाला म्हणतं, देवा, अहो ज्याचं लग्न असतं ना त्याचे नातेवाईक बोलवले जातात.
अहो तुमचं लग्न आहे. मग महादेवाला ते म्हणतात लग्न आहे ना, मग नातेवाईक बोलवा. मग महादेव म्हणतात माझा कोणाशीच नातं नाही, नाता एक रामजी से दुजा नाता छोड दे, जाही बेदे राखे राम ताही बेदे रहे. अरे माझं कोणाशीच नातं नाही एका रामाशी सोडलं तर. हो. आणि मग महाराज आता काही नाही म्हणे, आता लग्न करायचं आहे तर मग मस्तकाला बाशिंग बांधावा लागेल. महादेवाला असं म्हणल्यानंतर महादेव म्हणायला लागले अरे अरे मी बाशिंग अजिबात मस्तकाला बांधणार नाही. मग नाही जमणार नाही. हो. विखरलेली असणारी जटा पाहिली महादेवाची. महादेवाने सांगितलं ही जटा हेच माझं बाशिंग आहे. शिव ही शंभुगर कर ही शृंगारा, जटा मुकुट आहे मोर सवारा. आणि मग त्या ठिकाणी भगवान शंकराची असणारी जी विस्काळीत झालेली जटा होती ना, तीच जटा काय केली गणांनी वर बांधली आणि तिचा मुकुट बनवला आहे मोर सवारा. आणि ती जटावर बांधल्यानंतर तिला नागाने बांधलं आणि नागाने फणावर काढला आई मोर सवारा. नागाचं बाशिंग महादेवाने आपल्या मुकुटावर बांधलं. अहो. आणि बांधल्यानंतर शिवगण म्हणा लागले महाराज प्रपंचातला नवरदेव बाशिंग बांधून जातो, तुम्ही तर नागाचं बाशिंग बांधलं. मग महादेवाने सांगितलं ऐका. हो. प्रपंचातल्या नवरदेवाला मी सांगत आहे ऐक. हो. लग्नाला चालला तो विवाह करत आहे, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत आहे, पण हे कधी विसरू नको डोक्यावर काळ बसलेला आहे. मी जगातल्या नवरदेवाला उपदेश करत आहे. मस्तकावर काळाचं बाशिंग बांधलं महादेवानी आणि जगाला शिकवण दिली. अरे विवाह करत आहे, गृहस्थ आश्रम करत आहे कर, पण हे कधीच विसरू नको काळ तुझ्या डोक्यावर बसलेला आहे. विठ्ठल विठ्ठल महादेवाने बिखरलेली जटा विस्काळी झालेले केस बांधले आणि जगाला शिकवण दिली. लक्षपूर्वक ऐका. एक जगामध्ये समाजामध्ये सती आहे आणि एक संत आहे. हो. संत सुद्धा आपली जटा बांधतात बरं का. आणि जटा बांधून संत आपलं जीवन भगवंताच्या प्रती समर्पित करतात. आणि सती नारी असती ना ती आपली वेणी बांधते आणि आपलं जीवन पतीच्या प्रती समर्पित करते. हे ध्यानामध्ये घ्या. हो. मग तुम्ही म्हणाले या ठिकाणी ज्यांना जटा आहे ते बांधतात, पण समोर महाराज बसलेले ते त्यांना कुठे जटा आहे. हो. ते तर त्या ठिकाणी केस भद्र झालेले आहे. म्हणून एका महात्म्याचं सांगा तुम्हाला. एक महात्म्याला विचारलं का हो म्हणे मुंडन केलं जातं, मुंडन केलं जातं. मुंडन करणं म्हणजे काय सांगू का तुम्हाला. मुंड जाना. हो. अरे मुंडन करणं का मुंडन केलं जातं. भगवान के तरफ मूड जाना, मूड जाना. एका महात्म्याला एक महात्मा म्हणतो आप बार बार मुंडते हैं पर भगवान के तरफ मुड़ते नहीं. त्याने सांगितलं ऐसा थोड़ा है म्हणे. बार बार मुंड जाते उसका कारण है मुंड मुंडा ये तीन गुण, सिर की मिट जाए खाज और खाने को बढ़िया मिले लोग कहे महाराज. असं नाही बरं का. मला सांगायचं काय की या ठिकाणी जटा विखरलेली आहे ती जटा बांधली आणि काळाचा असणारा या ठिकाणी मुकुट बनवला, बाशिंग बनवलं महादेवानी. आणि मग त्यावेळेला महादेवाला ते गण म्हणायला लागलं महाराज अहो लग्नाला जो नवरदेव तयार होतो ना त्याला उठणं लावावं लागतं. हो. सुंदर साबण लावावी लागतात. फॅशन सुंदर अशा प्रकारे फॅशनेबल असणाऱ्या वस्तू असतात आणि म्हणून तुम्हाला काहीतरी लावावं लागेल. अहो. मग त्यावेळेला महादेव म्हणतात त्या ठिकाणी जमणार नाही. आणि मग भस्म उटी रुंडमाला. काय लावलं महादेवाने लग्नाला जाताना. भस्म लावलं. स्मशानातून भस्म घेऊन या. भगवान शंकराचा गण म्हणायला लागला अहो देवा अहो लग्न आहे स्मशानातली राख का लावतात. महादेवाने सांगितलं राखच लावायची आहे मला. का लावायची आहे. जगातल्या नवरदेवाला मला सांगायचं आहे अरे तू कितीही जरी या ठिकाणी साबण लावली, कितीही उठणं लावले तर एक दिवस या शरीराची राख होणार आहे हे मला जगाला शिकवायचं आहे. म्हणून मला भस्म लावायचं आहे. महादेवाने अंगाला भस्म लावलं. लक्षपूर्वक ऐका. आता भस्म का लावले त्याचे अनेक कारणं सांगितले शिवमहापुराणामध्ये. 2-3 कारणं सांगतो तुम्हाला. लक्षपूर्वक ऐका. भस्मच महादेवाला का प्रिय आहे. महादेवाला भस्मच का प्रिय आहे त्याचं कारण सांगतो. संध्याकाळची वेळ होती आणि महादेव आणि पार्वती निघालेले होते. संध्याच्या वेळेला निघालेले होते आणि एका गावातून जात असताना महादेवाने एक प्रेत यात्रा पाहिली.
अशी प्रेतयात्रा चाललेली होती आणि प्रेतयात्रेमध्ये समोर चालणारा माणूस म्हणत होता, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. हा हा. महादेवाला एवढा आनंद झाला, पार्वतीला म्हणायला लागले, पार्वती ऐकलं का? उमा कवहू मै अनुभव अपना, हरिभजन बिना जगत यह सपना. मी सांगितलं होतं ना, जगामध्ये राम नाम सोडून सत्य काहीच नाही. आणि हे म्हणत आहे राम नाम सत्य आहे. महादेवाने उडी मारली आणि गुप्त रूपाने त्या प्रेत यात्रेमध्ये गेले. प्रेत यात्रा गेली स्मशानामध्ये. स्मशानामध्ये प्रेत यात्रा गेल्यानंतर प्रेत यात्रा थांबली. राम नाम सत्य हे थांबलं. प्रेत सरणावर ठेवलं, पेटवलं. महादेव वाटच पाहत बसले, कधी म्हणतात राम नाम सत्य आहे, कधी म्हणतात. म्हणे गावाकडे निघाल्यानंतर तरी म्हणतील. गावापर्यंत आले, लोकांची चर्चा चालू झाली. एक म्हणतो कस काय गेला, एक म्हणतो बरा गेला. अरे म्हणे काल कीर्तनाला चाललो तर हा म्हणत होता काय कीर्तन ऐकतो. म्हणे आता मेला तर काय घेऊन गेला असेल बरोबर, सांगा बरं. घरा आणि भूम पशवश्य गोष्टी काय बरोबर नेलं. पाप केला असेल तर पापाचा खजाना, आणि पुण्य केला असेल तर पुण्याचा या ठिकाणी खजाना गेला असेल. अहो याच्या व्यतिरिक्त काय बरोबर जाणार आहे. आणि मग नावं ठेवायला लागले. महादेवाने विचार केला, खरं तर या ठिकाणी या चालत्या फिरत्या असणाऱ्या माणसापेक्षा ते प्रेत श्रेष्ठ आहे. कारण त्या प्रेतासाठी हे रामाचं नाम घेत होते. महादेव धावत धावत गेले स्मशानामध्ये. पाहिलं प्रेत जळून पडलेलं होतं. महादेवाने सांगितलं, बाबा तुझ्यामुळे जर माझ्या रामाचं नाम घेत असेल, आजपासून तुझी राखच अंगाला लावतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून स्मशानातले राग महादेव अंगाला लावतात. आता त्याचे अनेक कारणं सांगितलेले आहे, पण लक्षपूर्वक ऐका. शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. भस्म दोन प्रकारचं आहे. भस्म दोन प्रकारचा. एक स्मशानातलं भस्म आहे, ते महाकालेश्वराला वाहिलं जातं स्मशानातलं भस्म. लक्षपूर्वक ऐका, इतरत्र कुठे वाहिलं जात नाही स्मशानातलं भस्म. आणि स्मशानातलं भस्म वाहण्याचा सर्वांनाच अधिकार नाही. मग का हो, मग दुसरं कोणतं भस्म आहे ते महादेवाला प्रिय आहे, तर ते भस्म तुम्हाला सांगतो. शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. बेलाचं लाकूड, पिंपळाचं असणारं लाकूड, पलास वृक्षाचं असणारं लाकूड आणि शमी वृक्षाचं असणारं काष्ट, हे 4 वृक्षाचे काष्ट एकत्रित करायचे. आणि 5वं असणारं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं असणारं त्यामध्ये असेल ती देशी गाईची असणारी गौरी. या 5 गोष्टी एकत्र करायच्या आणि त्याची जी राख बनती ना त्याला म्हणतात भस्म. कळलं का तुम्हाला? ते ओरिजिनल भस्म आहे. इथे कुंड आहे, खूप सुंदर कुंड आहे. पण त्या कुंडामध्ये जर तुम्ही हे 4 लाकडं, या 4 वृक्षाचे लाकडं आणि देशी गाईची गौरी जर पेटवली आणि त्याच्यात जे भस्म तयार होईल ना, त्या भस्माचा महिमा सांगू का तुम्हाला किती आहे. ते जर भस्म तुम्ही महादेवाच्या पिंडीला जर लावलं तर त्याचा परिणाम काय तुम्हाला सांगतो शिव महापुराणातला. जो कोणी महादेवाला बेलाच्या वृक्षाचं, या 4 वृक्षाचं आणि एक गाईच्या गौरीचं भस्म जर महादेवाला कोणी लावील ना, तर महादेव काय म्हणतात माहिती का? तो कितीही जरी पापी असला, पाप्यातला जरी पापी असला ना, आणि मेला ना, तो मेल्यानंतर तो माझ्याच लोकाला येतो का. आणि माझ्या शिव लोकाला आल्यानंतर महादेव म्हणतात, जीवात्मा ज्या वेळेला माझ्या लोकाला येतो त्यावेळेला मी सिंहासनावर उठतो आणि उठून द्वारापर्यंत जातो आणि त्या जीवात्म्याला मी आलिंगन देतो. का आलिंगन देतो? तो मला भस्माचं आलिंगन देतो ना, त्याला मी स्वतः उठून आलिंगन देतो. एवढी ताकद भस्मामध्ये आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या स्कंद पुराणामध्ये तर अशी एक कथा आलेली आहे. रोहितजी महाराज पाप्यातलाही पापी होता. इतकं पाप केलं त्याने, इतकं पाप केलं, आयुष्यभर पापामध्ये जगला, आयुष्यभर पाप केलं, आईबापांना त्रास दिला. कधी चांगला वागला नाही, पत्नीचा त्याग केला, वेश्येबरोबर जीवन जगला, चोऱ्या माऱ्या केल्या, खून दरोडे टाकले, इतका पाप्यातला पापी होता. आणि पण एक दिवस वनातून चाललेला होता आणि वनातून जात असताना त्याला अचानक मरण आलं. पापी होता, मरण आलं. आणि मरण आल्यानंतर काय झालं माहिती का? त्या वनामध्ये असणारे हिंसक असणारे प्राणी होते, त्याच्यामध्ये काही जंगली कुत्रे होते आणि ते जंगली कुत्रे त्या माणसाचं मांस खायला लागले. कोणाचं? त्या पाप्याचं. मांस खात असताना एक कुत्रा असं होतं त्याच्यामध्ये, ते शिवालयाच्या समोरून
जिथे शिवालय होतं ना त्या महादेवाच्या शिवालयाच्या समोरून आलेलं होतं आणि त्याच्या पायाला त्या ठिकाणी भस्म लागलेलं होतं. भस्म लागलेलं होतं कोणाच्या? कुत्र्याच्या पायाला. हा, माणसाच्या नाही, कुत्र्याच्या पायाला भस्म लागलेलं होतं आणि ते कुत्रं त्या असणाऱ्या माणसाचा असणारा मुडदा खायला बसलं. आता कुत्रं शिकार कसं करतं आपल्याला माहिती आहे. 2 पाय पुढे ठेवतं, 2 पाय त्याच्या डोक्यावर ठेवलं, कुत्र्याने ठेवले आणि त्याचा मांस खायला सुरुवात केली. लक्षपूर्वक ऐका, तो मेलेला होता, पाप्यातलाही पापी होता, पण त्याच्या पायाचं भस्म त्याच्या मस्तकाला लागलं, कुत्र्याच्या पायाचं. हा, आणि कुत्र्याच्या पायाचं भस्म त्या असणाऱ्या त्या पाप्याच्या मस्तकाला लागलं. अहो, जो नरकाला चाललेला होता, यमदूत घेऊन चाललेले होते, पण शिवगण मध्येच प्रगट झाले आणि भगवान शंकराच्या गणाने यमदूताच्या ताब्यातून त्यांना आपल्या ताब्यामध्ये घेतलं. यमदूताने त्यांना विचारलं, अरे याने आयुष्यभर पाप केलं, अरे याला नरकाला न्यायचं आहे आम्हाला, हा पापी आहे. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान शंकराचे गण म्हणतात, असल तो पापी, पण त्याच्या मस्तकाला या ठिकाणी भगवान शंकराचं असणारं भस्म लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याला शिवलोकाला नेणार आहे. लक्षपूर्वक ऐका, पाप्यातलाही पापी माणूस पण मेल्यानंतर भस्म लागलं तरीही तो शिवलोकाला गेला. आपण तर जिवंत माणसं आहो, जर आपण त्या ठिकाणी भस्म जर लावलं तर आपण का भगवंताच्या धामाला जाणार नाही? विठ्ठल 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 आणि म्हणून महादेवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना नरहरी महाराज म्हणतात, काय त्याचं स्वरूप कसं आहे तर म्हणतात, भस्म लावलेलं आहे त्याने अंगाला, भस्म लावलेलं आहे. आणि प्रापंचिक नवरदेवाला महादेव म्हणत आहे, बाबा तू अंगाला कितीही साबण लाव, ओ कितीही नटव, पार्लरमध्ये जाऊन ये, पण याची एक ना एक दिवस राख होणार आहे. याचा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. हे कोणाला साथ देणार नाही. क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. हे टिकणार नाही, याचा भस्मच होणार आहे. सुंदर काया माती होगी, चर्चा होगी गली गली. एक दिवस जाणार आहे, याचं भस्म झाल्याशिवाय राहणार नाही, महादेव शिकवतात. आणि मग नरहरी महाराज म्हणतात, असे असणारे महादेव अंगाला भस्म लावतात. कसे आहे ते तर म्हणतात की गळ्यामध्ये त्यांच्या रुंडमाला आहे, भस्म उटी रुंडमाला आहे की नाही. महादेवाच्या गळ्यामध्ये रुंडमाला माहिती आहे का ती कसली माळा आहे? महादेवाच्या गळ्यामध्ये जी रुंडाची माळ घातलेली आहे तिच्यामध्ये जे मस्तक आहे ते कोणाचे आहे माहीत आहे का? नाही माहीत. ऐका, त्याची पण सुंदर कथा आली, संक्षिप्त सांगतो तुम्हाला. महादेवाच्या गळ्यामध्ये असणारी रुंड माळ कोणाची आहे? एक वेळेचा प्रसंग आहे. देवर्षी नारद कैलास पर्वतावर आले आणि महादेवाला भेटण्यासाठी आले. महादेव तर तपश्चर्यामध्ये बसले होते. पार्वतीनं नारदाला पाहिलं, स्वागत केलं. श्री संतांची या माता चरणावर बसण्यासाठी आसन दिलं. नारदाला विचारलं, नारदा अरे खूप दिवसाने तुम्ही आलात, अलीकडे येण्याचंच बंद केलं का काय? मग नारदाने सांगितलं, खरं सांगू का आई, आजकाल मी कोणाच्या घरी जात नाही. प्रापंचिक लोक एकमेकावर खोटं प्रेम करतात. असं म्हणल्यानंतर पार्वती म्हणायला लागली, असं म्हणे एखाद्याचं खोटं प्रेम, पण माझ्या पतीचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना नारदा, तेवढं प्रेम जगामध्ये कोणीच करू शकत नाही म्हणे कोणावर. माझ्या पतीचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. नारद म्हणता, खरंच का? हो म्हणे, माझ्या पतीचं खूप प्रेम आहे. मग असं म्हणल्यानंतर नारद महर्षी तिला म्हणतात, का रे, मग महादेवाच्या गळ्यामध्ये जी रुंडाची माळा आहे, कधी तू महादेवाला विचारलं का त्याच्यामध्ये कोणाचे रुंड लावलेले आहे? पार्वती म्हणते, अजूनपर्यंत कधी विचारलं नाही त्या महादेवाला, कधीच विचारलं नाही. मग काय तुझ्यावर प्रेम करता म्हणे ते? अरे गळ्यामध्ये या ठिकाणी दुसऱ्याचे मस्तक घातलेलं आहे आणि तू म्हणती माझ्यावर महादेव प्रेम करतो. काय खाक प्रेम करतो म्हणे. नारद महर्षी निघून गेले. आता ही पार्वती रुसली ना, ती गेली कोप भवनामध्ये. कोप भवनामध्ये पार्वती जाऊन रुसली आणि बसल्यानंतर महादेव आले. महादेवाने पाहिलं पार्वती काय दिसेना, पाहिलं तर कोप भवनामध्ये. आणि मग महादेव तिच्या जवळ गेले. महादेव तिला म्हणायला लागले, बाई काय झालं तुला? अचानक असं काय झालं? रागावली आणि कोप भवनामध्ये आली. जा तिकडे. पार्वती, आता बायांचा स्वभाव असतो, काय, जा तिकडे, माझ्याजवळ येऊ नका. भगवान शंकर तिला म्हणा, नेमकं झालं तरी काय?
मग ती पार्वती महादेवाला म्हणते, जा खोटाळडे कुठले, काय तुम्ही माझ्यावर प्रेम करतात? मग महादेवाने तिला विचारलं, सांग ना काय तुझ्यावर नेमकं तुझ्या मनामध्ये शंका तरी काय आहे? मग ती पार्वती म्हणते का हो, तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे त्या मुंडमाळेमध्ये कोणाचे मस्तक आहे असं विचारलं. मग महादेव पार्वतीला म्हणतात, पार्वती तुझ्यावर मी किती प्रेम करतो याचं उदाहरण काय असेल तर ही रुंडमाळा आहे. हे जे माळेमध्ये जे मस्तक आहे ना हे सगळे तुझेच आहे. असं म्हणल्यानंतर पार्वती अजूनच रागवली. ती काय म्हणते, तुम्ही कपटी नाही तर महाकपटी आहे. महादेवाला म्हणते तुम्ही महाकपटी आहे. महादेव म्हणा लागला, मी काय केलं असं? अरे म्हणे, आत्तापर्यंत मी इतक्या वेळा मरून गेले आणि माझे मस्तक तुम्ही त्या माळीमध्ये ओवले आणि तुम्ही अजून एकदा पण मेले नाही म्हणे. मग कपटी नाही तर काय म्हणे, महाकपटी आहात तुम्ही. मग त्यावेळेला महादेव पार्वतीला म्हणतात, मी असं अमृत पेलेलं आहे, ते अमृत पेल्यानंतर माणसाला मरता येत नाही, किंबहुना मरणच येत नाही. ते अमृत तुम्ही मला सांगा. मला सांगायचं काय की रुंड माळ आहे ना ते मस्तक पार्वतीचेच आहे. ज्या ज्या वेळेला पार्वतीनं अवतार संपन्न केला, देह सोडला आणि पार्वतीचं असणारं ते मस्तक त्या माळीमध्ये महादेव ओवायचे. आणि म्हणून भस्मवुटी रुंडमाला अशी असणारे महादेवाच्या लग्नाची तयारी झाली बरं का. हो. आणि मग कोणी महादेवाला म्हणा लागलं, हो देवा, अहो लग्नाला जायचं आहे तुम्हाला. मग अहो म्हणे काहीतरी या ठिकाणी सजावट तरी करा ना. हो, नवरदेव निघाल्यानंतर या ठिकाणी काय काय करत नाही हो, काय काय करत नाही. महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ होता आणि नेत्रामध्ये ज्वाला होती. हो, त्रिशूळ म्हणजे काय लक्षपूर्वक ऐका. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहे आणि तिन्ही गुण महादेवाच्या हातात आहे. तुम्ही आम्ही जीव आहोत, तुम्ही आम्ही जीव आहोत. आपण सत्व रज तमाच्या अधीन आहोत आणि सत्व रज तम हे महादेवाच्या अधीन आहे. आणि म्हणून ज्याला वाटतं ना आपण सत्व रज तमापासून वाचलं पाहिजे तर त्याने महादेवाची शरणागती केली पाहिजे. का तर त्याच्या हातामध्ये सत्व रज तम आहे. आणि म्हणून हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाला, डोळ्यामध्ये ज्वाला आहे त्याच्या, असा असणारा महादेव. त्या महादेवाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. हो. आणि मग महादेवाला कोणी आग्रह केला, महाराज अहो म्हणे तुम्ही नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबरा तस्मै नकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभो भौगौतमार्य मुनींद्र देवारचित शेखराय चंद्राग वैश्वानरलोचनाय तस्मै नकाराय नमः शिवाय. अहो देवा, तुम्ही दिगंबर आहात, लग्न करायचं आहे, काहीतरी गुंडाळा तुम्ही. हो, काहीतरी घातलं पाहिजे. काय घातलं महादेवाने अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म चर्म व्याघ्यांबर कंठी शोभे वासुकी हार. काय आहे तर म्हणतात त्याच्या कमरेला या ठिकाणी व्याघ्यांबर घातलेला आहे. गजचर्म ही खाली आथरलेला आहे. आता रामायणामध्ये तर असं वर्णन आलं की महादेवाला ज्या वेळेला आग्रह केला गणाने, महाराज अहो काहीतरी घाला तुम्ही, काहीतरी घाला. दिगंबर असायचे महादेव. हो,
खूपच आग्रह केला म्हणून सांगितलं वाघाचं कातडं आणा. हो, असा असणारा जंगलामध्ये राहणारा वाघ डरकाळी जर फोडली ना तर हत्ती सुद्धा जागेवर थांबणार असा जंगलाचा राजा वाघ आहे. पण त्या वाघाचं कातडं काढून आणलं गणांनी आणि महादेवाच्या कमरेला गुंढाळायला सुरुवात केली ना. पण वाघाचं कातडं काय महादेवाच्या कमरेला बसाना. हा, आता अलीकडच्या काळामध्ये लोक नाही का पॅन्ट घातली की त्याच्यावर काय घालतात, पट्टा घालतात की नाही. मग महादेवाने विचार केला अरे हे असं थांबणार नाही म्हणे, याला नागाचाच पट्टा लागेल. नागाचा पट्टा घातला, वाघाच्या कातड्याला नागाचा पट्टा घातला. आता ऐकण्यासारखा आहे, खूप मार्मिक आहे. हा डरकाळी फोडणारा वाघ होता जंगलामध्ये. यांनी जर डरकाळी फोडली ना तर या ठिकाणी हत्ती सुद्धा जाग्यावर थांबत होता. एवढा दरारा या वाघाचा होता. पण आज या वाघाची काय अवस्था झाली ध्यानामध्ये घ्या. का त्याला कोणी बांधलं हो? काळानेच बांधलं. नागाने बांधलं म्हणजे काय? काळाने बांधलं त्या वाघाच्या कातड्याला. याचा अर्थ असा आहे समाजामध्ये कितीही डरकाळी फोडणारे वाघ जरी असले ना पण काळाने मात्र एक दिवस त्यांना बांधून टाकलेला आहे. महादेव सांगतात किती डरकाळी फोडणारा वाघ असू द्या पण काळ मात्र काय त्याला सोडत नाही बरं का. काल व्याल मुखग्रास, दिवस कधी ना कधी आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महादेवाने नागाचा काळाचा पट्टा बनवला आणि वाघाच्या कातड्याला या ठिकाणी आपल्या कमरेला बांधलं. कमरेला बांधलं. कोणी महादेवाला म्हटलं का हो अहो म्हणे नवरदेव निघाला की त्या ठिकाणी अलंकार घालतो सोन्याचे, तुम्ही पण काहीतरी घाला. म्हणे घालतो ना म्हणे. आणि मग कंठी शोभे वासुकी हार, कंठामध्ये महादेवाने वासुकी हार घातला. आता लक्षपूर्वक ऐका, याचे अनेक कारणं सांगितलेले संत महात्म्यांनी. कोणी म्हणतं या ठिकाणी समुद्राचं मंथन झालं आणि समुद्राचं मंथन झाल्यानंतर देवदानवांच्या द्वारे त्यावेळेला पहिल्यांदा जगाला जाळणारं या ठिकाणी विष बाहेर आलं. विष बाहेर आलं आणि विष बाहेर आल्यानंतर देव घाबरले. आता काय करायचं? मग सर्व देवाने विचार केला. नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम चिदाकाशमाकाशवासम भजेहम. त्या महादेवाला शरण जा. महादेवाला शरण आले. पार्वती माता म्हणते या देवांच्या नादी लागू नका देवा, हे लय स्वार्थी आहे. महादेवाने सांगितलं जाऊ द्या, मला शरण आलेले आहे. महादेव आले बरं का. आणि मग महादेवाने या ठिकाणी विचार केला नाही. ते हजारो टन असणारे विष होतं ना, माझ्या भोलेनाथाने या ठिकाणी ओंझळ केली आणि राम म्हणून या ठिकाणी ती हजारो टन विष महादेवाने पिऊन टाकलं. आणि पिऊन टाकलं ते काय केलं माहिती का? कंठामध्ये धारण केलं. हृदयामध्ये जाऊन दिलं नाही बरं का. कोणी महादेवाला विचारलं का हो देवा एवढं विष तुम्ही पिलं मग ते खाली पोटात का उतरू दिलं नाही? मग महादेवाने उत्तर दिलं हृदयामध्ये राम आहे. हो, हालाहाल असणार विष या ठिकाणी माझ्या रामाला जाळील, माझ्या भगवंताला ते जाळील म्हणून कंठामध्येच धारण केलं. त्याचा दुसरा भाव तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. हृदयामध्ये विष का उतरवलं नाही? हृदयामध्ये का उतरवलं नाही? महादेवाने जगाला उपदेश केला, अरे तुमच्या ठिकाणी कितीही जरी या ठिकाणी बुद्धीमध्ये विष आलं पण त्या विषाला तुम्ही कंठातच धारण करा बरं का. ते बाहेरही येऊ देऊ नका आणि ते हृदयामध्ये पण उतरू नका. तर हृदयात जर उतरवलं ना ते विष, तुमचं असणारं मन आहे ना, तुमचं हृदय आहे ना, या ठिकाणी कलुषित होईल. म्हणून त्या विषाला इथेच थांबून धरा, इथेच थांबून धरा. त्याला बाहेरही काढू नका आणि त्याला आतही घालू नका. समाजामध्ये असं कितीतरी विष आहे. ते विष आपण काय करतो? हृदयामध्ये साठवतो आणि हृदयामध्ये साठवल्यामुळे आपली दुर्गती होते. हो, महादेवाने ते कंठामध्ये धारण केलं विष आणि म्हणतात कंठामध्ये जलन झाली महादेवाच्या. आणि म्हणून वासुकी नावाचा असणारा सर्प महादेवाने आपल्या कंठामध्ये धारण केला, असा एक भाव सांगितलेला आहे. दुसरा भाव सांगू का? वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये का धारण केला? त्याचं कारण आहे, या वासुकी नावाच्या सर्पाचे असणारे पूर्वज कोण आहे माहिती का? भगवान शेष आहे. ते शेष आहे ना, ज्या वेळेला भगवान महादेव त्या भगवान विष्णूला भेटण्यासाठी जातात आणि भेटण्यासाठी दर्शनासाठी गेल्यानंतर तो शेष आहे ना, पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. नित्य नवीन भगवंताचे हजारो नाव घेतो, हजारो नाव घेतो. इतकं नाम घेतो, इतकं नाम घेतो
म्हणतात नाम घेता घेता त्या शेषाच्या जिभीमध्ये या ठिकाणी लाळ येते आणि लाळ खाली पडत असते. कोणी त्या शेषाला म्हटलं, हो भगवंता शेष महाराज, अहो जिभेतून लाळ पडत आहे ती तरी आवरा. शेष भगवंतानी काय उत्तर दिलं, जिभेतली लाळ जर आवरायला गेलो तर देवाचं एक नाम सुटेल, एवढा नामधारक आहे बरं का भगवान शेष. आणि त्याचं असणारा त्याची लाळ खाली पडते आणि त्या लाळीमध्ये म्हणतात सनकाधिकाने नारदासारखी आंघोळ करतात. आणि म्हणून त्या सापाजांचा असणारा हा वंशज आहे ना वासुकी, त्याला महादेवाने धारण केलं गळ्यामध्ये. अहो ते नामप्रेमी आहे. कोण? महादेव. भगवान महादेव नामप्रेमी आहे. अहो कोणीतरी महादेवाला विचारलं, अहो तुम्ही दिगंबर आहात, मग तुम्हाला काही लाज वाटत नाही का? महादेवाला विचारलं, तुम्हाला लाज वाटत नाही? महादेवाने सांगितलं, कशाची? अहो तुमच्या वामभागावर पार्वतीला बसवलेलं आहे, तुम्ही दिगंबर आहात, आणि दिगंबर असून तुम्ही मांडीवर पार्वतीला का बसवलं? महादेवाने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. खरं सांगू का, एक वेळेचा प्रसंग आहे. भगवान महादेवाला पार्वती मातेनं ताट वाढलं भोजनासाठी. महादेव म्हणता पार्वतीला, पार्वती तू पण बस ना. नाही देवा, माझा नेम बाकी आहे. काय नेम बाकी आहे? तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. महादेवाने सांगितलं, काळजी करू नको, म्हण एकदा राम राम रामेती रामेती मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. काळजी करू नको. रामनामाची दीक्षा दिली आणि पार्वती रात्रंदिवस राम राम म्हणायला लागली. आणि मग महादेव म्हणता, खरं सांगू का, पार्वतीला मांडीवर का घेतलं? या पार्वतीच्या मुखातलं रामनाम माझ्या कानावर पडावं म्हणून पार्वती मांडीवर घेतली. विठ्ठल विठ्ठल महादेवाने कंठी शोभे वासुकी हार, नागाचा हार गळ्यामध्ये घातला आणि सर्व देवांना या ठिकाणी विषापासून वाचवलं. गंमत सांगू का तुम्हाला काय झाली? ज्या वेळेला महादेवाने या सर्व देवांना वाचवलं ना, सर्व देवांनी ज्या वेळेला अमृत बाहेर आलं, पण कोणी महादेवाला बोलवलं नाही बरं का अमृत प्यायला. कोणी बोलवलं नाही. कारण ते स्वार्थी होते. विष बाहेर आलं तर महादेवाला बोलवलं, अमृत बाहेर आलं तर महादेव कुठे जाऊन पडला कोणालाच माहीत नाही. हो, पण ज्या वेळेला महादेवाला देवाने पाहिलं ना, हा मरून पडला असेल, पण नाही बरं का, ते विश्राम करत होते. कोणी महादेवाला विचारलं, का हो एवढा विष तुम्ही पेलं आणि विष पेल्यानंतरही तुम्ही या ठिकाणी मेले नाही, विश्राम करत आहे? हो. मग महादेवाने सांगितलं, हो म्हणे मी विश्राम करत आहे. विष अधिक राम विश्राम. लक्षपूर्वक ऐका, विष अधिक राम दोघांचं मिलन झालं आणि त्याचा शब्द बनला विश्राम. मी विश्रामच करत आहे. अरे ज्यांनी या ठिकाणी अमृत बाहेर आलं त्या देवांनी अमृत पेलं. लक्षपूर्वक ऐका, देवच राहिले अमृत पिऊन, पण प्रतिकूलतेचा विष ज्या देवाने पेलं ना, ते देव राहिले नाही, ते देवाचे देव महादेव झाले. ते ध्यानामध्ये घ्या. हे महादेवाने आपल्याला शिकवलं. आणि म्हणून गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प घातला. भगवान शंकराचे गण म्हणायला लागले, महाराज अहो हातामध्ये पण घाला, पायामध्ये पण घाला. दागिने घातले अख्खे सापाचेच घातले, कंकण कहिरे. महादेवाने त्या ठिकाणी सर्व असणारे दागिने महादेवाने सापाचेच दागिने घातले. आणि सापाचे दागिने घातल्यानंतर महादेवाला कोणी विचारलं, का हो प्रापंचिक नवरदेव ज्या वेळेला लग्नाला निघतो त्यावेळेला तो सोन्याचे अलंकार घालतो, तुम्ही का घातले सापाचे? मग महादेवाने सांगितलं, ऐका, सापाचे अलंकार घालण्याचं कारण आहे, तुम्ही सर्वांनी साप पाहिलेला असेल. पाहिला की नाही तुम्ही साप? मला तुम्हाला विचारायचं आहे बाबा, सापाला किती पाय असतात? आहे का पाय? पण पळतो की नाही तो? सापाला पाय नाही, पण तो पळाल्याशिवाय राहत नाही. लक्षपूर्वक ऐका, महादेव सांगतात त्या ठिकाणी सापाचे अलंकार घातले आणि जगाला शिकवण दिली. सापाला पाय नाही तरी तो पळाल्याशिवाय राहत नाही, तसं संपत्तीला पाय नाही पण ती पळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो, म्हणून तर सोन्याचे अलंकार नाही सापाचे अलंकार घातले महादेवाने आणि जगाला शिकवण दिली. साप किती जोराने पळतो पण पाय नसतात, तशी संपत्ती आहे ना, तिलाही या ठिकाणी पाय नाही पण ती पळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कंठी शोभे वासुकी हार, अशी महादेवाच्या लग्नाची तयारी झाली.
हो, खूप सुंदर तयारी झाली. आणि तयारी झाल्यानंतर मग कोणी महादेवाला म्हटलं, हो महादेव, आता आज घोड्यावर बसलं पाहिजे. नवरदेव घोड्यावर बसतो ना, तुम्ही पण घोड्यावर बसा. महादेवाने सांगितलं जमणार नाही. का बरं? म्हणे आपला नंदी नाही का? हो, नंदीवरच बसणार मी. लक्षपूर्वक ऐका, महादेव घोड्यावर बसले नाही, नंदीवर बसले. आता त्याचे अनेक भाव सांगितलेले आहे. नंदीवर का बसले? हा नंदी कोण आहे? कधी विचार केला की नंदी कोण आहे? शिव महापुराणामध्ये 2-3 प्रकारच्या खूप मोठमोठ्या कथा आलेल्या आहे. महादेवाच्या समोर असणारा नंदी कोण आहे? तो शिव तत्वच आहे. शिव तत्व शिव तत्वाला धारण करू शकतं. विष्णू तत्वच विष्णू तत्वाला धारण करू शकतं. हे ध्यानामध्ये घ्या. कोणाचंही काम नाही या ठिकाणी भगवान शंकराला धारण करण्याचं. त्याची कथा आलेली पुराणामध्ये. महादेवाकडून अपराध घडला, ऋषीमुनींनी शाप दिला, अंगाचा दाह निर्माण झाला. महादेवाने विचार केला, आता काय करावं, आता काय करावं? नारद महर्षीने सांगितलं, काही नाही, सुरभी मातेची शरणागती करा. गायीची शरणागती केली महादेवाने. आणि त्या गायीनं महादेवाला आपल्या पोटामध्ये घेतलं. 9 महिने 9 दिवस गायीच्या पोटामध्ये राहिले महादेव. आणि 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर सर्व देवांनी विनंती केली महादेवाला, बाहेर या, बाहेर या, बाहेर या. आणि मग महादेव 2 स्वरूपामध्ये प्रगट झाले. त्या गायीच्या पोटी जन्माला आले नंदीच्या रूपाने, आणि दुसरे आपल्या स्वरूपामध्ये प्रगट झाले. मला सांगायचं काय की जो नंदी दिसतो ना, तो सामान्य नाही बरं का, तो महादेवच आहे. महादेव आहे नंदी. आणि तो भगवान शंकराच्या समोर आहे. समोर आहे की नाही? अगदी समोर आहे. मला वाटतं त्याची कथा मी कधीतरी सांगितलेली वाटतं इथे एकदा. समोर का आहे कथा सांगितलेली, सांगण्याची गरज नाही. महादेवाने सांगितलं, मी घोड्यावर बसणार नाही बाबा, जमणार नाही, घोड्यावर नाही बसणार, मी बसणार तर नंदीवरच बसणार. अशी असणारे महादेव जगाला शिकवण देतात. जो नंदी माझ्या रोजच्या कामाला येतो आणि ऐन प्रसंगामध्ये तर त्याला मी सोडून दिलं तर त्याला राग येणार नाही का? म्हणून घोड्यावर मी काय बसणार नाही, मी नंदीवरच बसणार. त्याचे 2 भाव आहे. घोडा हे कामाचं स्वरूप आहे, घोडा हे कामाचं स्वरूप आहे, आणि नंदी हे धर्माचं स्वरूप आहे. लक्षपूर्वक ऐका, नंदी धर्माचं स्वरूप आहे. आणि म्हणून महादेव म्हणतात, मी धर्माची यात्रा करणार आहे, कामाची नाही. ज्या वेळेला कामाला जाळलं महादेवाने, आणि त्यावेळेला कुणीतरी महादेवाला विचारलं, का हो तुम्ही तर लग्नाला निघाले पण कामाला जाळून निघाले? मग महादेवाने उत्तर दिलं, हो मी कामाला जाळून निघालेलो आहे, रामाच्या आज्ञेनं लग्नाला निघालो पण कामाला जाळून निघालेलो आहे. याला म्हणतात महादेव. लक्षपूर्वक ऐका, नंदीवर बसले महादेव पण उलटे बसले बरं का, सोयीचे नाही बसले, उलटे बसले. आणि नंदी निघाला. निघाल्यानंतर सर्व स्वर्गातील देव होते ना, सर्व देव आले. भगवान विष्णूने पाहिलं महादेवाचं असणारं स्वरूप. भगवान विष्णू म्हणायला लागले, बाबा याच्या वरात तिथं काय मी चालू शकत नाही, जमणार नाही. अहो, ब्रह्मदेवाने विचार केला, आपल्यालाही जमणार नाही. अहो, सर्वांनी महादेवाला सोडून दिलं. आणि महादेव एकटेच गणाबरोबर निघालेले होते. मग गण म्हणायला लागले महादेवाला, अहो देवा, तुमच्या वरातीमध्ये कोणीच दिसाना, म्हणे काय करायचं आता? महादेवाने सांगितलं, काळजी करू नका, रामाच्या लग्नामध्ये मी संयोजक होतो म्हणे. कोण म्हणतं? महादेव. आणि त्यावेळेला संयोजक असताना त्या ठिकाणी रामाच्या लग्नामध्ये सर्व देव आले, पण राक्षसांना मात्र मी काही येऊन दिलं नाही, भूताप्रेतांना मी येऊन दिलं नाही. तिथे अशुभ आले. त्या अशुभांना मी सांगितलं, बाबांनो रामाच्या लग्नामध्ये तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. मग ते अशुभ म्हणायला लागले मला, मग अहो मग आम्हाला कधी लग्न पाहायला भेटणार? महादेवाने सांगितलं, ज्या वेळेला माझं लग्न होईल त्यावेळेला मी तुम्हाला बोलून घेईन. मग महादेवाने सांगितलं, आता काळजी करू नका. सर्व देव पळून गेले पुढे. मग महादेवाने त्या ठिकाणी आवाज दिला, आणि जेवढे जगातले असणारे या ठिकाणी स्मशान होते ना, त्या स्मशानातले भूत उठले. आणि सगळे भूत उठून महादेवाच्या वरातीमध्ये आले. आणि वरातीत आल्यानंतर ते काय करायला लागले? नरहरी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भूत वेताळ नाचते, 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 भूत
नाचती हर्षयुक्त उमापती. असे भूत निघाले नाचत नाचत. खूप मोठा प्रसंग आहे तो. आणि ती असणारी वरात हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आली. इकडे हे देव निघाले होते, देव पुढं होते. मग ती मैना देव वर्षी नारदाला भेटते. नारदाला म्हणते, अरे माझा जावई कधी येतो, कुठं आहे माझा जावई? आणि मग सुंदर प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. भगवान विष्णूला पाहिलं मैनेनी. मैना नारदाला म्हणते, हा आहे का माझा जावई? नारद म्हणतात, हा तुझ्या जावयाचा मित्र आहे. वा, माझ्या जावयाचा मित्र एवढा सुंदर, तर माझा जावई किती सुंदर असेल. तेवढ्यामध्ये इंद्र आला, म्हणे हा आहे का माझा जावई? अरे काय बोलते मैना, हा तुझ्या जावयाचा असणारा चपरासी आहे, हाताखाली काम करणारा. हो हो. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाला पाहिलं, म्हणे हा आहे का? अरे म्हणे हा भूत भविष्य सांगणारा आहे. हो. मग त्या ठिकाणी अनेक देवता येत होत्या. नारदाला ती मैना विचारायची, हा आहे का माझा जावई? नारदाने फक्त एवढंच सांगायचं, तू अमुक काम करणार. तर मग ती मैना अशी विचार करायला लागली, माझा जावई किती सुंदर असेल. तिला माहीतच नव्हतं जावयाची काय अवस्था आहे. मग जेव्हा त्या ठिकाणी ती असणारी वरात हिमालयाच्या पायथ्याशी आली, आणि जेव्हा लहान लहान मुलांनी पाहिलं, घाबरून गेले. अरे बाप रे बाप, जबर जबर भूत प्रेत, जबर जबर साप. घाबरले ना, पळत सुटले ते. आणि घरातल्या लोकांना सांगले, दरवाजा बंद करा. अशी असणारी या वरात पहिल्यांदाच पाहिली, आणि जो जगेल तोच पार्वतीचं लग्न पाहिल. बंद करा दरवाजे. घरातले माणसंही घाबरून गेले, नेमकं आहे तरी काय? अरे म्हणे जबर जबर भूत प्रेत, जबर जबर साप. काय सांगायचं, असे भूतच पाहिले नाही आम्ही. मग तिकडे हिमवंताला माहित नव्हतं. हिमवंताने संयोजकाला पाठवलं, लवकर जा, वरातीची व्यवस्था करा. संयोजक गेले त्या ठिकाणी. संयोजकाने ज्या वेळेला पाहिलं वराती, असे वराती संयोजकाने पाहिले नव्हते. व संयोजकाने सांगितलं, बाबा जिथे जागा असेल तिथे थांबून घ्या. संयोजक पळून गेले. अशी वरात पहिल्यांदाच पाहिलेली होती. सर्वच जण घाबरले, आता काय करायचं? मग ज्या वेळेला मग आता नवरदेवाला समोर आला. म्हणे सासूबाईने सांगितलं, मला नवरदेवाला ओवाळायचं आहे. ओवाळायचं आहे म्हटल्यानंतर नंदीला घेऊन गेले. आता नंदीवर महादेव उलटे बसलेले होते. तिला महादेवाने सांगितलं, पहिली नंदीची पूजा कर, मग माझी कर. महादेवाला माहीत होतं, माझी जर पूजा करायला गेली तर नंदीची पूजा होणार नाही. पहिली नंदीची पूजा झाली. नंदीची पूजा झाल्यानंतर नंदी उलटा फिरवला. नंदी उलटा फिरवल्यानंतर महादेवाला त्या असणाऱ्या मैनेने पाहिलं. अहो, हातातलं ताट खाली गळून गेलं. हातातलं ताट खाली पडलं, तांब्या खाली पडला, दीपक खाली पडला. आणि मग ती असणारी मैना बेशुद्ध पडली. महादेवाला देव म्हणा लागले, बाबा आता चला घरी. महादेव म्हणा लागले, काय झालं, अजून लग्न बाकी आहे. अरे म्हणे काय बाकी राहिलं का म्हणे शिल्लक आता काही? महादेव म्हणा लागले, अरे काय झालं? अरे म्हणे इकडची प्रथा असेल म्हणे, नवरदेवाला पाहिलं की ताट खाली टाकायचं. आता पहा बरं का. मग महादेव त्या असणाऱ्या देवांना काय म्हणतात, माझ्या सासूबाईने विचार केला, हातात तांब्या घेऊन आली होती, हातात ताट होतं, ओवाळायला आली. आणि ओवाळायला आल्यानंतर तिनं माझ्या मस्तकाकडे पाहिलं. मस्तकाकडे पाहिल्यानंतर माझ्या जटेवरचा चंद्र तिनं पाहिला असेल. आणि तिनं विचार केला, ज्याच्या मस्तकावर चंद्र आहे त्याला मी एवढ्या एवढ्या दिव्याने काय ओवाळणार, म्हणून ताट खाली पडलं असेल. एक देव म्हणा लागला, बरोबर आहे, दिवा खाली पडला, पण हातातला तांब्या कसा गळून पडला? पाण्याचा पाय धुण्यासाठी आणला होता, तुमचे पाय धुण्यासाठी. मग महादेव ते म्हणतात, ऐका, माझ्या सासूबाईनं माझे पाय धुण्यासाठी तांब्यामध्ये पाणी आणलं, पण ज्या वेळेला माझ्या मस्तकाकडे तिनं पाहिलं आणि जटेमधून निघणारी गंगा तिने पाहिली. आणि त्यावेळेला त्या असणाऱ्या माझ्या सासूने विचार केला, ज्याच्या मस्तकातूनच या ठिकाणी गंगा वाहती, तांब्याभर पाण्याने मी काय त्याचे पाय धुणार, म्हणून तांब्या गळून पडला. अनेक भाव सांगितलेले आहे. अरे याला मी काय ओवाळणार या ठिकाणी, ज्याच्या गळ्यामध्येच काल पडलेला आहे. आणि मग ती असणारी मैना बेशुद्ध झालेली होती. मैना नारदाला म्हणते, मुलीला या ठिकाणी पर्वतावर लुटून देईन, पण या असणाऱ्या वराबरोबर मी तिचा विवाह करून देणार नाही.
मग नारदाने समजावून सांगितलं, बाई तुला काय वाटतं या ठिकाणी हे दिसणारे शंकर म्हणजे सामान्य आहे का? नमामि शमिशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्मस्वरूपम. ब्रह्मस्वरूप आहे, निजम निर्गुणम निर्विकल्पम चिदाकाशमाकाशवासम भजेहम. निराकार ओंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गोतीत मीशम गिरीशम. करालम महाकाल कालम कृपालम गुणागार संसार पातो नरोहम. अरे हे सामान्य नाही. मग महिन्याला समजून सांगितलं पार्वती कोण आहे, महादेव कोण आहे. ते महादेव कोण आहे? अरे दिसायला तुला असे दिसतात मैना, पण ते सामान्य नाही. लक्षपूर्वक ऐका. महादेवाचा एवढा अपमान झाला, एवढा अपमान झाला. आजचा असणारा जावई थांबला असता का एवढा अपमान झाला? पळून गेला असता. पण महादेवाला काहीच का झालं नाही. त्याचं कारण नरहरी महाराज अभंगाच्या शेवट सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार सोनार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर म्हणे हरी सोनार
कंठी शोभे वासुकी हार सुखाचे आगर म्हणे नरहरी स्वनार. शेवट नरहरी महाराज म्हणतात की तो परमात्मा कसा आहे तर म्हणतात सर्व सुखाचं असणारं काय आहे. आगर आहे, स्थान आहे, सचिदानंद रूपाय. असा आहे तो परमात्मा. सद्घन आहे, चिदघन आहे, आनंद घन आहे. आणि म्हणून महादेवाला कधीच कोणाचं या ठिकाणी दुःखही वाटलं नाही आणि सुखही वाटलं नाही. प्रेतावासेषु भूतेषु कोण म्हणतं? दक्ष म्हणतो प्रेतामध्ये भूत प्रेतामध्ये राहणारा बरकट लोचन असणारा तू आहे. किती शिव्या दिल्या महादेवाला सभेमध्ये, काहीच वाटलं नाही. का? सर्व सुखाचे आगर. त्यांना काय वाटणार? ते सर्व सुखाचे असणारे आगर आहे. आणि म्हणून अशा महादेवाची जर आपण उपासना केली तर आपणही सर्व सुखाचे आगार बनाल. आणि म्हणून भगवान खडकेश्वराची आराधना आपण जर केली, भगवान खडकेश्वराचं जर आपण पूजन केलं ना, अहो आमची असणारी महादेवाची देवता आहे. तुमच्याजवळ काहीही नसू द्या, फक्त मंदिरामध्ये या. हो, आणि मंदिरामध्ये आल्यानंतर फक्त तुम्ही त्या ठिकाणी महादेव महादेव आणि महादेव
3 वेळा जर महादेव म्हटलं तर भविष्य पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. अरे महादेवाच्या समोर फक्त महादेव म्हटलं तर महादेव डोळे उघडून पाहतात, कोण आला माझा भक्त. अरे दुसऱ्यांदा महादेव म्हटल्यानंतर तो म्हणतो, अरे याने तर मला विकत घेतलं की काय. आणि तिसऱ्यांदा महादेव जर तुम्ही म्हटले ना तर महादेव काय म्हणतात, अरे मी याला काय देऊ, याचं ऋण झालं माझ्यावर. विचार करा तुम्ही, फक्त महादेव म्हटल्यानंतर तो कल्याण करतो. अशी देवता जगाच्या पाठीवर कोणती नाही. हो तुमच्याजवळ काही नसू द्या, केवळ प्रवरेचं पाणी जरी वाहून टाकलं महादेवाच्या अंगावर वाहिलं ना. हो प्रदीप मिश्राजीचं वाक्य आपल्याला प्रसिद्ध आहे, माहीत आहे. एक लोटा जल सब समस्या का हल. एक लोटा पाणी घातलं की सगळ्या समस्या निघून जातात. काय शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, काय काय वर्णन आलेलं आहे. असंख्य गोष्टी सांगितलेल्या आहे. एक बेलाचं पान जर महादेवाच्या पिंडीवर वाहिलं, सहस्र कन्याचं असणारं कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. विचार करा तुम्ही, संपत्तीची इच्छा ज्याला आहे त्याने सगट असणारा तांदूळ असतो ना, तो तांदूळ महादेवाच्या पिंडीवर 108 दाणे वाहिले तर त्याच्या जीवनातलं असणार या ठिकाणी कर्ज असतं ना, ते कर्ज नील होतं सांगितलेलं आहे. हो काय काय वर्णन केलेलं आहे. आपल्याला वाटत असं ना आपले छोटे छोटे मुलं आहे ते ज्ञानी बनावे. गुरुवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही शर्करायुक्त जर दूध वाहिलं ना तर तो महादेव आपल्या असणाऱ्या मुलांना विद्वान केल्याशिवाय राहणार नाही, बुद्धिमान केल्याशिवाय राहणार नाही. पण लक्षपूर्वक ऐका, त्या दिवशी एका महादेवाच्या मंदिरावर कीर्तनासाठी गेलो कोतळेश्वरला. पण माझ्यासमोर एक महिला, महाराज महादेवाच्या पिंडीवर दूध वाहत होती. पण बाटली कोणती माहिती का, औषधाची बाटली नसती का, त्या औषधाच्या बाटलीनं महादेवाच्या पिंडीवर दूध वाहत होती. महादेव कसा प्रसन्न होईल हो, विचार करा ना. अरे नाही वाहिलं तर चालेल ना, त्याच्यापेक्षा पाणी वाहा. धातूचं वर्णन केलेलं आहे. धातूनेच का देवाला वाहिलं जाते, त्या धातूला वरदान दिलेलं आहे. अशा उष्ट्या बाटल्याने या ठिकाणी देवाच्या पिंडीवर कधी पाणी व्हायचं नाही बरं का, देव कधी प्रसन्न होणार नाही. आपली तेवढी भक्ती नाही उच्च लेवलची का उष्ट्या असणाऱ्या बाटल्या घेऊन देवाच्या महादेवाच्या असणाऱ्या पिंडीवर पाणी व्हायला. दूध व्हायचं आहे, पण कोणतं दूध. शृंगमूले स्थितो ब्रह्मा शृंगमध्ये तो केशव शृंगाग्रे वसते शंकर त्रयो देवा प्रतिष्ठिता. अरे धारोष्ण असणारं दूध असताना जे दूध गरम केलेलं नाही ते दूध महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जातं. आणि तेही देशी गाईचं, ज्या गाईला खांदा आहे, अशा असणाऱ्या गाईला, ज्या गाईला गलकंबल आहे त्या गाईचं दूध महादेवाला प्रिय आहे. हे ध्यानामध्ये घ्या, कोणतंही दूध वाहून चालत नाही. हो देशी गाईचं असणारं तूप आहे ना, एक चमचाभर तूप जर तुम्ही 1000 लिटर पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने जर तुम्ही महादेवाला अभिषेक केला तर महादेव म्हणतात तो मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनात केवढे संकट असू द्या, संकट शिल्लक राहणार नाही. खूप काय वर्णन केलेलं आहे. महादेवाला काय अर्पण केल्याने काय प्राप्त होतं शिवमहापुराणामध्ये खूप काही सांगितलं. मला सांगायचं काय की सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, तो सर्व सुखाचा आगर आहे तर तुम्हाला का सुखी करणार नाही. आपल्यालाही सुखी करील, फक्त त्याची आराधना करा. आणि म्हणून खडकेश्वर भगवंताचं असणारे मंदिर आपल्याला लाभलं. हे पुरातन असणारं मंदिर आहे. मी मागे सांगून गेलो, मागे पण सांगितलं. महाराज असा भाव आला माझ्या मनामध्ये, महादेव आणि सती भगवान अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये रामकथा ऐकण्यासाठी आले होते. रामकथा ऐकण्यासाठी आले कोण, महादेव. आणि महादेव ज्या वेळेला निघाले ना, निघाल्यानंतर अगस्त्य ऋषींच्या आश्रमातून निघाले आणि त्यावेळेला रामप्रभूंचा तो प्रसंग याच दंडकारण्यामध्ये झाला होता. आणि मला असं कदाचित वाटतं की महादेव या खडकावर थांबले असतील आणि इथे थांबले असेल म्हणून याला खडकेश्वर महादेव नाव पडलं असेल. हे ध्यानामध्ये घ्या. आणि लक्षपूर्वक ऐका, शिव महापुराणामध्ये वर्णन आहे, जिथे राम आहे तिथे शिव आहे. तुम्ही कुठेही उदाहरण घ्या, कुठे तुम्ही बद्रीनाथला गेले तर व केदारनाथ आहेच तिथे. तुम्ही कुठेही जा, शिवकांची आहे तर विष्णुकांची आहेच. आणि पलीकडे राम आहे तर इकडे शिव आहे की नाही. तिथे साक्षात भगवंत राहिलेले आहे. आणि या बाजूला शिव का राहणार नाही, राहणारच.
हा, जिथे राम आहे तिथे शिव आहे आणि जिथे शिव आहे तिथे राम आहे. आणि म्हणून हे खडकेश्वराचं मंदिर सामान्य समजू नका बरं का डॉक्टर साहेब. हे अद्भुत असणारं मंदिर आहे. हा, हे असणारं मंदिर, या ठिकाणी असणारी ही प्रतिमा आहे ना भगवान शिवाची, ही आपल्याला फल दिल्याशिवाय राहणार नाही. हा, आपले मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा खडकेश्वर भगवंताचा असणारा हा उत्सव आपण या ठिकाणी आज संपन्न केला. भगवान महादेवाच्या असणाऱ्या द्वारामध्ये, अगस्ती महाराजांच्या असणाऱ्या या प्रणांगणामध्ये, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू यशवंत बाबांच्या महामती आश्रमाच्या या प्रणांगणामध्ये, रामप्रभूंच्या द्वारामध्ये आपण हा खडकेश्वर भगवंताचा असणारा हा उत्सव आज या ठिकाणी संपन्न केलेला आहे. भगवान परमात्म्याचा निश्चित महादेव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हो, कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याची स्तुती केली की तो लवकर प्रसन्न होतो. आणि म्हणून अभंगाच्या माध्यमातून महादेव सोडून काही सांगितलंच नाही, मी काही सांगितलं नाही. हां, बरेच लोक मला म्हणतात की महादेवावर कोणी बोलत नाही, तुम्ही तरी बोला. महादेव सोडून काही सांगायचं नाही. म्हणलं चला, महादेव सोडून काही सांगायचंच नाही. बोलत बसलं तर आपल्याला महिना कमी पडेल एवढं महादेवाचं वर्णन आहे. हां, कीर्तनामध्ये 1-1.5 तासामध्ये काय सांगणार आहे, पण होता होईल तेवढं या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. ही सेवा या ठिकाणी भगवान खडकेश्वराच्या चरणी, भगवान या ठिकाणी रामप्रभूंच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सर्व असणारे या ठिकाणी खडकेश्वर महाराजांचे, भगवान शिवाचे भक्त आहे, सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. खरं तर आदरणीय महाराज या ठिकाणी समोर बसलेले, त्यांच्यासमोर काय बोलावं. हां, पण जसं या ठिकाणी भीत का होईना या ठिकाणी भाव काढण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या समोर. सर्व असणारे गुणीजन मंडळी आहे, सर्व महाराज मंडळीला या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. भगवान खडकेश्वराच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर